नुकतंच जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाण्याचं एक पत्र आहे. ते पत्र मी दाखवत आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर या पत्रामध्ये पेपर कप व प्लॅस्टिक कपाला बंदी घातलेली आहे. काहीतरी कारण असेलच, त्यामुळे पेपर कप असेल किंवा प्लॅस्टिक आहे तर पेपर कप आणि प्लॅस्टिक हे तर टाळाच. त्यासोबत आपण ॲल्युमिनियमची फॉईल असेल किंवा आपण भरपूर दुकानामध्ये जातो, त्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या वाट्या, कटोरा, बाऊल किंवा प्लॅस्टिकची ताटं असतं, त्याच्यामध्ये आपण गरम सूप पितो. प्लॅस्टिकच्या थाळ्यांमध्ये आपण गरम भात असेल, मंचुरियन असेल किंवा गरम चपात्या वगैरे असतात तर ते वापरतो. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर मुले सुद्धा प्लॅस्टिकचा डब्बा नेतात हॉटेलमध्ये, तसेच घरीसुद्धा मुलासकट अबालवृद्ध प्लॅस्टिकच्या चमच्यामध्ये आता खायला सुरुवात करत आहेत. तर गरम अन्न, गरम सूप आपण जर प्लॅस्टिकच्या चमच्याने पित असू, डब्बे प्लॅस्टिकचे वापरत असू, तर त्याचे आपल्या शरीरावर हळूहळू गंभीर परिणाम होतात, जे आपल्याला डेफिनेटली भोगावे लागतात. हे तर काहीच नाही, मी पाहतो की चहावाले कुठलाही विचार न करता प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये चहा देतात. तुम्ही भरपूर वेळेस पाहिलं असेल की तुमचे मित्रमैत्रिणी असतील, इव्हन तुम्हीसुद्धा काय केलेलं आहे की बऱ्याच वेळेस प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये चहा पार्सल आणून तुम्ही नंतर प्लॅस्टिकच्या किंवा प्लॅस्टिक कोटेड कागदाच्या कपामध्ये पिलेलं आहे. तर अशा गोष्टींपासून सावध राहा. मी पत्र पुन्हा शेअर करत आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा, जेणेकरून त्यांना कॅन्सरसारखे गंभीर आजार होणार नाहीत व तुम्हालाही याचे पुण्य मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.